कारण गाण्यामध्ये काय ताकद आहे हे गायन करणाऱ्याला विचारा, वाजवण्यामध्ये काय मजा आहे हे आमच्या निखिल भाऊला विचारा, आणि कीर्तनात येऊन झोपण्याची काय मजा आहे ते तन्नम जेवण्यावाल्याला विचारा. संगीत एक शक्ती आहे सज्जन, हे कोणालाही मिळत नाही मिळत. मी थोडासा दृष्टांत सांगतो. जाकीर हुसेन जे होते, संगीतात किती ताकद आहे. जाकीर हुसेन जे होते सुंदर तबला वाजवत, त्यांच्या वडिलांची स्थिती आणि आजारामुळे खूप खालावली. मोठ्या डॉक्टरकडे त्यांना ऍडमिट केलं, हुसेन साहेबांच्या वडिलांना. आणि डॉक्टरांनी सांगितलं उपचार केल्यानंतर, साहेब बाबांना घेऊन जा, वाचण्याचे चिन्ह नाही. मला तरी असं वाटते माझ्या अनुभवावरून, डॉक्टर साहेब म्हणतात 2 किंवा 3 दिवसाचे सोबती तुमचे वडील आहेत. संगीताची शक्ती सांगतो, 2 किंवा 3 दिवसाचे सोबती तुमचे वडील आहेत. घरी आणलं. डॉक्टर जाकीर हुसेनला असं वाटलं बाबा आता आज नाही, उद्या नाही, परवा मरणारच आहे, तर बाबांना शेवटची इच्छा विचारावी. बाबा काय तुमची शेवटची इच्छा सांगा. पोरा काय, बस एकच इच्छा आहे आता. कोणती? लता दीदींना बोलाव. स्वर सम्राज्ञी लता दीदींना बोलाव. त्यांना म्हणा 2 अभंग 2 गवळणी गा माझ्या समोर, आणि जाकीर तू तबला वाजव. कोण नाही येत त्यांच्या म्हटल्यानं. हॅलो, लता दीदी हजर. बाबांची शेवटची इच्छा. आता ते स्वराचा आदरच होतं, आणि लता दीदींनी सुंदर अभंग म्हटले, गवळण म्हटली. जाकीर साहेबांनी तबला वाजवला, आणि ते समाप्त झाल्यानंतर सांगा तुमचं म्हणणं काय आहे आता पुढचं. त्यांच्या वडिलाचं काय झालं, माझ्याकडे काय पाहिजे, तुमचं चाललो ना. तुम्ही तर असं पाहून राहिलं का याचा काही हात होता काय ना त्याच्यात. लता दीदीचं भजन संपलं. गौड आता ते आवाज कसा होता जास्त सांगायचंच नाही. अहो ज्याला काही कळत नाही तोही मंत्रमुग्ध व्हायचा त्या गायनामध्ये. आणि भजन संपलं, वाद्य ठेवून दिले. तिथून जाकीर हुसेनचे वडील 14 वर्ष वाचले. हे संगीताची शक्ती आहे, हे सामान्य नाही. म्हणून मला म्हणायचं आहे, हे दिसायला जरी सामान्य दिसतात, पण यांचे हे सहज नाही मिळालं सज्जन हो, सहज नाही. म्हणून यांची कदर करा. पुन्हा एकदा माझ्या समोर त्यांच्यासाठी काढा.